समर्थ सेवक मंडळ अंतर्गत स्त्री कल्याण संघटना आयोजित गीतेतील प्रवचनं ही जी आपली गीतेतील कर्मयोग या विषयावरची जी प्रवचनमाला सुरू झाली आहे त्या प्रवचन मालिकेतलं आजचं आपलं 4थं प्रवचन आहे. मागच्या 3 प्रवचनांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींवर विचार केला, मनन चिंतन केलं. प्रामुख्याने मागचं जे आपलं प्रवचन झालं त्याच्यामध्ये आपण 2ऱ्या अध्यायातलं जे 3 मुख्य गोष्टी आपल्याला भगवंतांनी सांगितलेल्या आहेत, 3 सिद्धांत असं म्हणूया की ज्याच्यामध्ये आत्मा अमर आहे हे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला आहे की तू जे देहाला सगळं काही मानतो आहेस ते मानू नकोस, तर आत्मा हा खरा तर अमर आहे. त्यामुळे आत्म्याचं अमरत्व विशद केलेलं आहे. त्याचबरोबर देह किती शूद्र आहे हे सांगायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देहाचं शूद्रत्व सांगितलं आहे आणि त्याचबरोबर जो आपल्याला स्वधर्म त्याचं आचरण कसं करायचं, का करायचं, त्याची उपयुक्तता काय आहे हे सांगण्याचा प्रामुख्याने आपल्याला त्यांनी प्रयत्न केला. त्याच वेळेला आपण हाही विचार केला मग जे आपल्याला अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह असे जे सगळे समाजात वावरताना जे नीती नियमाने वागावं असं सांगितलं जातं आणि तेव्हा कुठेतरी आपण बुचकळ्यात पडतो की म्हणजे मग नीती नियमाने वागण्याचं कंत्राट काय फक्त आम्हीच घेतलं आहे का आणि इतरांनी कसंही वागावं तर मग ह्याला काय अर्थ आहे, असे सगळे प्रश्न आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनात येतात आणि बहुधा तेच प्रश्न अर्जुनाच्याही मनात असावेत असं भगवंताला वाटल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्याचा उहापोह या 2ऱ्या अध्यायामध्ये केलेला आहे. आणि म्हणून मागच्या वेळेला आपण अहिंसेविषयी बोललो आणि सत्याविषयी मग आपलं बोलणं सुरू झालं होतं की मग सत्य कशाला म्हणायचं, तर महाभारतातल्या शांतीपर्वातच सत्याची व्याख्या सांगितली आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की यत् भूतहितम अत्यंतम एतत् सत्यम मतम मम, म्हणजे ज्यामध्ये सर्वाधिक लोकांचं भलं आहे, बहुतांचं बहुत हित आहे अशी गोष्ट जर तुम्ही केली तर त्याला तुम्ही सत्य असं म्हणा. म्हणजे जिथे कुठे फक्त एखाद्या व्यक्तीचा स्वार्थ आहे, एखाद्या व्यक्तीचंच कल्याण होत आहे आणि त्यासाठी जर एखादी कृती आपण केली तर ती कृती ही सत्यमूलक आहे असं म्हटलं जाणार नाही, तर जी सगळ्यांच्या हिताची असेल अशा कृतीचा, अशा कर्माचा आपण विचार करावा आणि कुठेतरी सत्य आणि असत्य याविषयीचा विवेक धारण करताना ह्या सगळ्याचा विचार करावा असं आपल्याला भगवद्गीता सांगते. मग असं म्हटलं जातं की जेव्हा धर्मराजाचा रथ हा 4 अंगुळं वरून चालायचा आणि मग त्याने हलकंच नरोवा कुंजरोवा असं खरं तर अगदी चाचपडत म्हटलं होतं, पण ते म्हटल्यानंतर सुद्धा असं म्हटलं जातं की त्यांचा रथ खाली आला धर्मराजांचा. म्हणजे इतकंही असत्य भाषण त्यांनी त्याच्या आधी कधीच केलेलं नव्हतं आणि म्हणून महाभारतात आपल्याला सर्व गोष्टी आढळतात. असं जे म्हटलं ते खरंच सत्य आहे, कारण ह्याच महाभारतात असं सांगितलं गेलं आहे की माणसाने कुठे कुठे असत्य वचन केलं किंवा असत्य तो बोलला तर चालेल, तर त्याच्यात असं म्हटलं आहे की जेव्हा आपण काहीतरी चेष्टामस्करी करत असतो तेव्हा जर थोडंसं असत्य भाषण केलं तर चालेल, किंवा जर तुम्ही बायकांबरोबर बोलत असाल, बायकांविषयी बोलत असाल, बायकांजवळ बोलत असाल तर तुम्ही थोडंसं असत्य भाषण केलं तरी चालेल. यावरून आपल्या हेही लक्षात येतं की त्या काळी स्त्रियांचा दर्जा काय होता, कारण विशेषत्वाने बायकांजवळ असा उल्लेख आहे महाभारतात की बायकांजवळ बोलताना थोडंसं खोटं बोललं तरी चालेल, त्यानंतर विवाह काळी थोडंसं खोटं बोललं तरी चालेल, आपल्या प्राणावर बेतलं असताना थोडंसं खोटं बोललं तरी चालेल आणि जेव्हा आपली मालमत्ता आपल्याला वाचवायची आहे तेव्हा खोटं बोललं तरी चालेल. अशा ह्या 5-6 गोष्टी महाभारतात श्लोक रूपाने उद्धृत केलेल्या आहेत की इकडे जर तुम्ही असत्य भाषण केलं तर काही हरकत नाही, म्हणजे त्याचा पातक तुमच्या माथी लागणार नाही असं जिथे महाभारत सांगतं, त्याच महाभारतात दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष महादेव म्हणजे शंकर आणि पार्वतीचं जे एकमेकांमध्ये चर्चा चाललेली आहे तिकडे स्वतः शंकर भगवान पार्वतीला असं सांगतात की कोणत्याही कारणास्तव असू दे, मग ते स्वार्थासाठी असू दे, परमार्थासाठी असू दे, एका व्यक्तीसाठी असू दे, अनेक व्यक्तींसाठी असू दे, कोणत्याही कारणासाठी तुम्ही कधीही जर खोटं बोललात तर तुम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाही असं दुसरीकडे महाभारतातच लिहिलेलं आहे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी त्या एकाच महाभारतात आहेत आणि म्हणूनच बहुतेक ते 1 लाख श्लोकांचं असं दीर्घ काव्य झालेलं आहे.
तर जेव्हा असं आपल्याला सगळं सापडतं तेव्हा त्यातून आपल्यासारख्या व्यक्तीने घेण्यासारखा मुद्दा काय असतो, तर आपल्याला विवेक धारण करण्याची गरज आहे. म्हणजे खरंच योग्य काय, अयोग्य काय, सत्य काय, असत्य काय, हे त्या त्या परिस्थितीनुसार तेव्हा तेव्हा काय काय कसं कसं वागायची गरज आहे ह्याचा तारतम्याने विचार करून आपण वागायची गरज असते. आणि म्हणूनच त्याला विवेकाने वागावं असं म्हटलं जातं. मग हा जो विवेक आहे तो माणसाला कसा प्राप्त होईल याचं जर अतिशय चांगलं वर्णन कुठे केलं असेल तर ते भगवद्गीतेच्या 2ऱ्या श्लोकामध्ये केलेलं आहे, ज्याला सांख्ययोग असं म्हटलं गेलं आहे. तर त्या सांख्ययोग, सांख्य या शब्दाचा अर्थच मुळे आहे सम्यक ख्याती. ख्याती म्हणजे ज्ञान. आपल्याला जे सम्यक, योग्य, परिपूर्ण असं जे ज्ञान ज्याच्यातून मिळतं ते म्हणजे सांख्य. मग सांख्य हा मुळातला शब्द जो आहे तो षड्दर्शनांमध्ये वापरला गेलेला शब्द आहे. जी 6 आपल्याकडे 6 आस्तिक दर्शनं आणि 3 नास्तिक दर्शनं सांगितलेली आहेत. मग ती 6 आस्तिक दर्शनं आहेत, त्याच्यात 2-2च्या जोड्या आहेत. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा अशी ती 6 दर्शनं आहेत. ही आस्तिक दर्शनं आहेत. आता आपल्याला असं वाटतं आस्तिक म्हणजे काय, आपण म्हटलं तो आस्तिक आहे खूप. तर आस्तिक या शब्दाचा अर्थ आपण काय घेतो की जो देव मानतो तो. पण खरं तर आस्तिक या शब्दाचा अर्थ आहे जो वेद मानतो तो. देव नाही, वेद. जो वेदांचं प्रामाण्य मानतो तो आस्तिक, म्हणजे ते दर्शन आस्तिक. मग ही जी 6 दर्शनं आहेत ती आस्तिक दर्शनं आहेत. आणि जैन, बौद्ध आणि चार्वाक ही जी 3 दर्शनं आहेत ती नास्तिक दर्शनं आहेत, कारण ती वेदांचं प्रामाण्य मानत नाहीत. आणि म्हणून आस्तिक आणि नास्तिक अशी आपल्याकडे एकूण 9 दर्शनं पूर्वापार सांगितली गेलेली आहेत आपल्या शास्त्रांमध्ये. मग कपिल मुनींनी जे सांख्य दर्शन आपल्याला सांगितलं आहे ते आणि योग दर्शन जे महर्षी पतंजलींनी सांगितलं आहे ते, ह्या दोघांची एकत्रित जोडी आहे. ह्या दोघांची जोडी आहे म्हणजे काय, सांख्य दर्शन आपल्याला काय सांगतं, तर सगळे जे सिद्धांत आहेत, सगळी जी तत्त्व आहेत, म्हणजे ही सृष्टी कशी निर्माण झाली, सृष्टीमधलं पुरुष तत्व म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, प्रकृतीच्या अधीन असणारी जी इतर 24 तत्त्व आहेत ती कोणती आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये मन, बुद्धी, अहंकार, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचमहाभूत, तन्मात्रा अशी सगळी तत्त्व येतात. ती सगळी तत्त्व सांख्यांनी मान्य केलेली आहेत. आणि त्या सगळ्याचा सैद्धांतिक पद्धतीने अभ्यास करून विवेचनात्मक त्यांनी कारिका म्हणजे श्लोक स्वरूपात ते मांडलेलं आहे की ह्या सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि कसं काय काय होत गेलं, तिथपासून पुरुष प्रकृती, त्यामधला भेद काय, साम्य काय, हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे. आणि मग योग दर्शने त्याच्या जोडीला आहे म्हणजे काय, तर जी तत्त्व सांख्यांनी सांगितलेली आहेत ती सगळी तत्त्व योग दर्शनाने मान्य केलेली आहेत. त्यांच्यात फक्त एकच तत्त्व जास्तीचं आहे आणि ते म्हणजे ईश्वर. योग हे जे दर्शन आहे ते ईश्वर मानतं आणि सांख्य हे दर्शन जे आहे ते ईश्वर मानत नाही. म्हणून योग दर्शनाला सेश्वर सांख्य, स ईश्वर सांख्य असंही काही ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून सांख्य आणि योग ह्या दोन्हीचा मेळ ज्याच्यामध्ये सांगितला आहे, घातला आहे, असा तो 2रा अध्याय आहे. आणि म्हणून त्याचं नावच आहे सांख्य योग. कारण ह्याच्यामध्ये बघा आपल्याला 2 योग कर्मसु कौशलम समत्वय योग उच्यते, ह्या 2 योग म्हणजे काय याच्या व्याख्यासुद्धा अगदी व्यवस्थितपणे भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे सांख्य आणि योग हे दोन्ही तत्त्वज्ञान. मग योग हे काय आहे तर वापरायचं तत्त्वज्ञान आहे. म्हणजे सांख्य हे तत्त्वज्ञान आहे आणि योग ही जीवनशैली आहे. म्हणजे योग हे आचरायची गोष्ट आहे. योग हे फक्त तात्विक नाही आहे, योग हे फक्त कागदावर लिहिलेलं तत्त्वज्ञान नाही आहे. तर योग आपल्याला शिकवतो की आपण जगायचं कसं, जे सांख्यांनी सांगून ठेवलं आहे ते आचरणात कसं आणायचं. आणि म्हणून महर्षी पतंजलींनी त्यांच्या 195 सूत्रांमधून टप्प्याटप्प्यांनी आपल्याला अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने एक सूत्राचा अभ्यास करत जर आपण पुढे गेलो तर आपण मोक्षमार्गावर समाधीपर्यंत कसे पुढे जाणार याचं अत्यंत सुंदर रीतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्याच्यात फक्त सैद्धांतिक बाजू येत नाही तर त्याच्यामध्ये योग मार्गाचा अवलंब आहे. म्हणजे काय केलं की काय होतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही आसनं केलीत तर आसनाचा परिणाम काय, तुम्ही प्राणायाम केलात तर प्राणायामाचा परिणाम काय, प्रत्याहाराचा परिणाम काय, धारणेने काय साधता येईल, धारणा म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, त्याने काय साधतं, ह्या सगळ्याचा उहापोह त्याने केलेला आहे. आणि म्हणून सांख्य आणि योग ही जोडी आहे हे आपण ह्यासाठी म्हणतो.
मग हे जे सांख्य दर्शन आहे ते सम्यक ख्याती म्हणजे आपल्याला योग्य ते ज्ञान करून देणारं दर्शन आहे. ह्या दुसऱ्या अध्यायात सुद्धा पहिल्यांदा आत्म्याचं तत्त्वज्ञान सांगितल्यानंतर म्हणजे आत्मा अमर आहे हे सांगितल्यानंतर जेव्हा निष्काम कर्मयोगाकडे म्हणजे आपल्याला सगळ्यांना त्या श्लोकाची आपण वाट बघतोय की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हा श्लोक जो बीज श्लोक आहे कर्मयोगातला त्या श्लोकावर अजून ह्या बाई कशा पोहोचल्या नाहीत. कारण जर गीतेतला कर्मयोग हा विषय अभ्यासाला घेतलाय तर कर्मण्येवाधिकारस्ते हा श्लोक खरं तर पहिल्यांदा यायला पाहिजे. पण तो कर्मण्येवाधिकारस्ते सांगायच्याही आधी भगवंतानी बरंच काही अर्जुनाला सांगितलंय आणि त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने आपली बुद्धी कशी असावी जर आपल्याला निष्काम कर्माकडे जायचं असेल. जो कर्मण्येवाधिकारस्ते ह्या श्लोकातला जो सगळं जे बीज आहे ते निष्काम कर्मयोगामध्ये आहे. तर त्याच्याकडे जर आपल्याला जायचं असेल तर आपल्या ठाई काय असायला हवं. तर भगवंत अर्जुनाला असं म्हणतायत व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन, तुझ्या ठाई काय असायला हवं तर व्यवसायात्मिका बुद्धी असायला हवी. मग ही व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय तर अत्यंत निश्चयाने परिपूर्ण झालेली अशी ती बुद्धी आहे. म्हणजे त्या बुद्धीने एकदा निश्चय केला तर त्याच्यापासून ती ढळत नाही अशी जी बुद्धी आहे ती आहे व्यवसायात्मिका बुद्धी, ज्याच्यामध्ये निश्चय आहे. कुठेही संकल्प विकल्प नाहीत. आज केलं मग नाही नको असं वाटलं मग करावं की करू नये असं द्विधा मनस्थितीत मी गेले असं जिथे असतं त्याला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणता येत नाही. आणि खरं तर असं संकल्प विकल्प करणं हे काम बुद्धीचं नाही आहे असं तत्त्वज्ञान सांगतं. ते काम मनाचं आहे. बुद्धीचं काम हे खरं तर निश्चयात्मक ह्या स्वरूपाचंच आहे. पण अनेकदा आपल्यासारख्या सर्वसामान्यांना आपली बुद्धीसुद्धा कधी कधी धोका देते. म्हणजे आपली बुद्धीसुद्धा कधीतरी द्विधा होऊन जाते की खरंच मी डोक्याने खूप विचार करते पण तरीही मला कळत नाही आहे की मी आत्ता काय करू. फक्त माझं मनच त्यात गुंतलं असं नाही तर बुद्धीचं माझ्या सगळं काही कस त्याचा लावून झाला पण मला त्याचं उत्तर मिळत नाही असंही होतं. आणि म्हणून आपण सर्वजण जेव्हा जे काही कर्म करत असतो मग ते कर्म आपण जे करतो त्या कर्मामध्येही वेदांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे त्या प्रकारचं कर्म आपण सगळेजण करतो. म्हणजे आपल्याला वेद असं म्हणतात की तुम्ही दैनंदिन काहीतरी पूजा अर्चा करा, दैनंदिन काहीतरी नित्य नियमाने परमेश्वरासाठी त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी यज्ञयाग करा, हवन करा, जपतप करा, सत्संग करा, अशा अनेक गोष्टी आपल्याला वेदांनी सांगून ठेवलेल्या आहेत. मग हे सगळं आपण सगळेजण करत असतो तरीसुद्धा या संसार सागरातून आपची सुटका का होत नाही, आपली मुक्ती का होत नाही. तर ह्याचं उत्तर परमेश्वराने अर्जुनाला देताना असं दिलेलं आहे की समजून घेण्याचा यातला भाग हा आहे की वेदामध्ये संहिता, ब्राह्मण, अरण्यक आणि उपनिषद असे 4 भाग आहेत वेदाचे. आणि त्यातला जो उपनिषदाचा भाग आहे तो खरा तर तत्त्वज्ञान ज्याच्यात ठासून भरलेला आहे असा भाग फक्त उपनिषदाचा आहे. त्यातलं ब्राह्मण आणि अरण्यक हा जो भाग आहे तो पूर्णतः कर्मकांडाने भरलेला आहे. कर्मकांड म्हणजे काय, सकाम केलेलं कर्म. म्हणजे बघा आपण एखादं स्तोत्र म्हणतो त्या प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलश्रुतीत दिलेलं असतं की ह्याला हे मिळेल त्याला ते मिळेल. जर विद्यार्थी असतील तर त्यांना ज्ञान मिळेल, कोणाला मुलगा हवा असेल तर त्याला मुलगा मिळेल आणि शेवटी हे लिहिलेलं असतं की ज्याला मोक्ष हवा त्याला मोक्ष पण मिळेल. म्हणजे त्या एकाच श्लोकात सगळं लिहिलेलं असतं. म्हणजेच त्या एका श्लोकात जर हे सगळं लिहिलं आहे तर त्याचा अर्थ त्याने काही खोटं लिहून ठेवलं आहे असं नाही आहे. याचा अर्थ आपण ज्या दृष्टिकोनातून त्या संपूर्ण स्तोत्राचा विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत, त्याची साधना करणार आहोत, उपासना करणार आहोत तेवढं फळ आपल्याला मिळणार आहे. उदाहरणार्थ अगदी सोपं उदाहरण घ्यायचं तर अथर्व शीर्ष आपण सगळेजण म्हणत असतो आणि अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीत खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण खरं तर अथर्व या शब्दाचा अर्थच न जाणता जर आपण अथर्व शीर्षाची कितीही आवर्तनं केली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. अथर्व म्हणजे जिथलं चांचल्य नष्ट झालेलं आहे अशी गोष्ट म्हणजे अथर्व. आपल्याला सगळ्यांना अथर्व व्हायचं आहे म्हणजे निश्चल व्हायचं आहे. म्हणजे आपल्या बुद्धीच्या ठिकाणी जे चांचल्य आहे ते दूर होऊन आपल्याला एका ठिकाणी स्थित एकाग्र व्हायचं आहे. जर ते आपल्याला, आणि म्हणून गणपती ही बुद्धीची देवता आहे. गणपतीचं जर संपूर्ण शरीर आपण बघितलं तर फक्त मनुष्याचं शरीर आणि गणपतीचं शरीर ह्याच्यात फक्त जो
वरचा भाग आहे, मानेच्या वरचा भाग तो वेगळा आहे. ते मुख जे आहे ते हत्तीचं मुख आहे. आता मी अथर्वशीर्षाच्या खोलात शिरत नाही, पण सांगण्याचा उद्देश हा आहे त्यातला की प्रत्येक स्तोत्रमंत्रात जे आपल्याला काय मिळेल तुम्हाला त्यातनं हे सांगितलेलं असतं, तर आपण ते पठण करत असताना कोणत्या उद्देशाने करतो ह्यावर आपल्याला त्यातनं काय मिळणार हे ठरत असतं. आणि म्हणून इकडे आपण जर फक्त कर्मकांड करत राहिलो, म्हणजेच काय, जर सकाम उपासना करत राहिलो, मी रोज देवळात जाते का, कारण मला कोणत्या तरी गुरुजींनी सांगितलं आहे माझी पत्रिका बघून की अगं हे असं असं आहे आणि जर तो तुझा योग तुला त्रास देऊ नये असं वाटत असेल तर तू रोज देवळात जा, म्हणजे सकाम उपासना आली. माझी कामना आहे त्याच्यामागे की मला त्रास होऊ नये म्हणून मी देवळात जाते. म्हणजे माझी त्या परमेश्वराच्या चरणी किती श्रद्धा आहे, किती निष्ठा आहे हा मुद्दा वेगळा. माझी श्रद्धा असो का नसो, मी कालपर्यंत त्या देवळात कधीच गेले नव्हते. त्यांनी मला अचानक एके दिवशी सांगितलं की अहो तुमच्या जवळ कुठे मारुतीचं मंदिर आहे का, तुम्ही मारुतीच्या मंदिरात जात जा. मी आजतागायत कधीच गेले नव्हते, मी रोज गणपतीच्या मंदिरात जायचे, पण आजपासून त्यांनी सांगितलं म्हणून मी मारुतीच्या मंदिरात जायला लागले. म्हणजेच काय की ही निष्ठा आहे, ही जी श्रद्धा आहे, ही जी उपासना आहे, ही सकाम आहे. मग भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना असं सांगू इच्छितात की जेव्हा आपण असं सकाम कर्म करतो तेव्हा ते असं म्हणतात की याचा परिणाम काय, तर भोग आणि ऐश्वर ह्याची तुला प्राप्ती होईल. भोग आणि ऐश्वर मिळेल. म्हणजे तुला जे जे वाटतंय की मला हे हवं आहे, ह्या कामनेने मी हे कर्म करतोय, तर ती तुझी कामना पूर्ण होईल. पण भोग आणि ऐश्वर मिळालं म्हणजे आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली असं होईल का हो? कारण ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते खरं तर खूप इकडचं तिकडचं ज्ञान असतं, खूप जास्त माहिती असते आणि थोडंसंच त्यातलं काहीतरी तत्वज्ञान असतं. तत्वज्ञान म्हणजे काय, तत्व म्हणजे काय की जे कधीही बदलत नाही. बघा आपण इतकी वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेतो, पण आज एक माहिती मिळते, उद्या त्याच्याबरोबर विरुद्ध माहिती पण मिळते. आपण म्हणतो अरे अरे मला काल हे कळलं होतं, असं आहे का, अरे मग आता हे बदलून घ्यायला पाहिजे. जे तत्वज्ञान आहे ना ते कधीही बदलत नाही, म्हणून तर त्याला तत्वज्ञान असं म्हणतात. जे चिरस्थायी आहे, जे ही सृष्टी निर्माण झाली त्याच्या पूर्वीही तेच होतं, आजही तेच आहे आणि सृष्टीचा लय झाला, अंत झाला तरीही जे कायम टिकून राहणार आहे त्याला तत्वज्ञान असं म्हणतात. मग माहिती, ज्ञान आणि बुद्धिमत्ता ह्या पुन्हा तिसरी वेगळी गोष्ट आहे. आपण हल्ली काय म्हणतो, अहो तो फार हुशार आहे ना, मग तो फार हुशार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटत असतं की तो फार ज्ञानी आहे. पण व्यक्ती हुशार असणं म्हणजे त्याच्या ठिकाणी भरपूर बुद्धिमत्ता असणं. बुद्धिमत्ता असणं म्हणजे काय, जे काही माझ्या आजूबाजूला घडतं आहे ते पटापट मला आत्मसात करता येण्याची शक्ती माझ्यामध्ये चांगली आहे म्हणजे बुद्धिमत्ता आहे. पण बुद्धिमत्ता आहे म्हणजे त्याचं विवेकरूपी ज्ञानात रूपांतर होईलच असं आहे का हो? आज खूप लोकांकडे बुद्धिमत्ता आहे, पण त्यांची बुद्धिमत्ता कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या अंगाने कुठे जाते. आणि म्हणून जेव्हा परमेश्वरांनी अर्जुनाला असं सांगितलं व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन, तेव्हा ते पुढे असंच म्हणतात की बहुशाखा यनंताश्च, खूप विविध ठिकाणी तुझी बुद्धी आहे ना ती तू भरकटून देऊ नकोस, ती एका ठिकाणीच तू एकाग्र कर. आणि त्यासाठी ते त्याला सांगतात की तू जर फक्त सकाम कर्म करत राहिलास तर ती बुद्धी एकाग्र करूनही काहीच उपयोग नाही, कारण त्या कर्माचं फळ म्हणून तुला भोग आणि ऐश्वर प्राप्त होईल, परंतु तू आत्मज्ञानापर्यंत कधीच जाऊ शकणार नाहीस. मग एखाद्या माणसाने असं म्हणावं का की मग अहो हे कर्मकांड तुम्ही म्हणताय भगवंतच साक्षात असं सांगतायत, मग ते करूच नाही आहे का, म्हणजे मग माणसाने रोज पूजा अर्चा करणं बंदच करावं का? अजिबात नाही. आपण पूजा अर्चा निश्चितपणे करावी. का करावी? कारण त्याच्यामध्ये आपल्या मनाचं आरोग्य जपायची खूप मोठी ताकद आहे. आपल्याला ही जी सगळी ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, जी सगळी कर्मेंद्रिय दिलेली आहेत, त्यांचं जर उत्तम आरोग्य आपल्याला राखायचं असेल तर आपल्याला हे जी सगळी कर्मकांड सांगितलेत ती त्याच्यासाठी खूप उपयोगी पडतात. बघा आपण रोज देवाची जी पूजा करतो, जर एखादी व्यक्ती मन लावून साग्र संगीत देवाची पूजा करत असेल तर ती पूजा करण्यासाठी ती व्यक्ती सुवासिक फुलांचा वापर करेल. जेव्हा आपण सुवासिक फुलं एकत्र करतो ती विविध रंगाची असतात, त्याने डोळ्यांना तर सुख मिळतंच, पण त्याचबरोबर त्याचा सुगंध जो असतो तो आपल्याला सुखावतो.
म्हणजेच आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत त्याची ही जी सात्विक भूक आहे ती ह्या प्रकाराने भागवण्याचा प्रयत्न ह्या अशा पूजेच्या माध्यमातून केला जातो. पूजा करत असताना आपण धूप लावतो किंवा सुवासिक उदबत्ती अगरबत्ती असं काहीतरी लावलं जातं. तर ते जे आहे त्यातनं जो काही सुगंध वातावरणात पसरतो, त्यात तो धूप असेल किंवा उदबत्ती असेल त्याचा जो सुगंध आहे तोही आपल्याला खूप सुखावून जातो. आपण जेव्हा घंटेचा नाद करतो किंवा जेव्हा आपण काही भजन म्हटलं, प्रार्थना केली, आरती केली, तेव्हा आपण जर टाळ वाजवले तर तो जो नाद आहे ती नादाची जी किणकिण आहे ती सुद्धा आपल्या कानांना सुखावून जाते. आपण जेव्हा स्तोत्रमंत्रांचं पठण करतो, जेव्हा मंत्रोच्चारण करतो, आपण जर गायत्री मंत्र म्हटला, आपण जर महामृत्युंजय मंत्र म्हटला, अजूनही अनेक मंत्र आहेत, साधं ओम हा एकाक्षरी जो बीज मंत्र आहे तो म्हटला तरी त्याने सुद्धा आपली जीभ, आपला हा जो घसा जिथे आपलं स्वरयंत्र आहे त्या सगळ्याला उत्तम असा मसाज होतो. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी करणं हे आपल्या शरीर आणि मनासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण जेव्हा चंदन किंवा अष्टगंध ह्याच्यासारखी उटी देवाला लावतो, चंदनाची उटी जेव्हा लावली जाते तेव्हा ते चंदन आधी आपण आपल्या हातात घेतो. सो त्या चंदनाचा आपल्याही त्वचेला स्पर्श होतो. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही सर्व आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत त्या पंचज्ञानेंद्रियांना जर सात्विक खाद्य काही द्यायचं असेल तर ते ह्या माध्यमातून आपल्याला देता येतं. आणि म्हणून हे अत्यंत आवश्यक आहे. आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा नैवेद्याच्या ताटामध्ये असं नसतं ना की आपण रोज जेवताना एखाद दिवस आपल्याला कंटाळा आपण म्हणून आज मी फक्त पोळी भाजी खाणार आहे. आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण अजून 4 पदार्थ करतो आणि ते ताट उत्तम रीतीने सजवतो. ते पदार्थ सुंदर रीतीने वाढतो. ते पदार्थ गरमागरम असतात, घरच्या सुगरणीने तयार केलेले असतात स्वतःच्या हाताने. म्हणजेच तिचं मन सुद्धा त्याच्यात ओतलेलं असतं. आणि तेव्हा असा मनापासून केलेला सुंदर स्वयंपाक जेव्हा आपण देवाला अर्पण करतो तेव्हा त्यातून सुद्धा आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांचं आणि कर्मेंद्रियांचं पोषण होत असतं. आणि म्हणून ही सगळी कर्मकांड ही आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. परंतु त्यातून आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो तर त्यातून आपण हळूहळू आपल्या चित्तशुद्धीपर्यंत पोहोचू शकतो. बघा, आपल्याला सर्व आपले ग्रंथ सांगतात की सत्पात्री दान द्यावं. दान देणं का आवश्यक आहे? फक्त मी आणि माझ्याकडे इतके लाखो रुपये आहेत, करोडो रुपये आहेत, ह्यापेक्षा जर योग्य ठिकाणी आपल्याला ते देता आले की जिथे कुठे एखादं विधायक काम चालू आहे अशा ठिकाणी, किंवा जर एखादी गरजू व्यक्ती आहे, एखाद्याला शिक्षणासाठी हवे आहे, एखाद्या आरोग्यासाठी हवे आहे, अशा ठिकाणी जर आपण ते दान देऊ शकलो तर ते सत्पात्री दान देण्याची जी सवय आहे ती आपल्या मनाला लागणं आवश्यक आहे. तुम्ही दान किती दिलं हे महत्त्वाचं नाही, ते देण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आपल्या वृत्तीमध्ये बदल घडवून आणते. आणि म्हणून दानाचं महत्त्व सांगितलं आहे. जे दानाचं महत्त्व आहे तेच यज्ञाचं महत्त्व आहे. आता आपण काही रोज उठून यज्ञ करत नाही, पण यज्ञ ही खरी तर एक आपण आणि परमेश्वर यांना जोडणारी गोष्ट आहे असं म्हटलं जातं. आपण जर श्रीसूक्ताचा अभ्यास केला तर त्या श्रीसूक्तामध्ये त्या लक्ष्मीला घेऊन ये असं कोणाला आवाहन केलेलं आहे तर ते त्या अग्नीला आपण आवाहन करतो. म्हणजेच काय, त्या यज्ञामध्ये जो अग्नी प्रज्वलित केला जातो त्या अग्नीच्या माध्यमातून आपण त्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून यज्ञ, दान, पूजा अर्चा, तप ही सगळी जी कर्म आहेत ती अत्यंत आवश्यक आहेत. कारण एकदा का आपण ही कर्म करायला लागलो की आपलं जे मन आहे ते सत्संगाकडे वळायला लागतं. आणि मन जेव्हा सत्संगाकडे वळायला लागलं की आपोआपच त्याची जी विषयातली आसक्ती आहे, मला अजून हे हवं आहे, ते हवं आहे, हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, एवढे पैसे हवे आहेत, हे सुख हवं आहे, ते ऐश्वर हवं आहे, हे भोग भोगायचे, ही जी सगळी आसक्ती आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. आणि मन कुठेतरी त्या ईश्वराच्या चरणी एकरूप व्हायला मदत होते. आणि म्हणून हे कर्मकांड जे आहे तेही अत्यंत आवश्यक आहे. कारण जर असं शुद्ध होत गेलं आपलं मन, ज्याचं महत्त्व योगमार्गाने सगळ्यात अधिक जाणलेलं आहे, योगश्चित्त वृत्ती निरोध हा
अशीच व्याख्या आहे योग म्हणजे काय याची महर्षी पतंजलींनी केलेली. चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग. म्हणजेच आपल्या चित्तात दर क्षणाला एक दोन नाही, शेकडो वृत्ती निर्माण होत असतात. आपण एक वस्तू बघतो आणि त्या वस्तूच्या माध्यमातून अनेक वृत्ती आपल्या मनात निर्माण होतात. आपल्याला कळत देखील नाही की त्या किती झपाट्याने आपल्या मनात तयार होतात. त्यातल्या एकेका वृत्तीचा निरोध करता येणं म्हणजे योग आहे. तो निरोध साधता येणं म्हणजे योग आहे. म्हणजेच काय, जेव्हा चित्त अत्यंत शुद्ध होईल, जेव्हा चित्तातली सगळी मलिनता नष्ट होईल, जेव्हा चित्ताच्या ठिकाणी असणारे सगळे जे षड्रिपू आहेत ते दूर होतील, तेव्हा असं जे चित्त शुद्ध होईल तेच शुद्ध झालेलं चित्त हे ज्ञान, कर्म, भक्ती किंवा अष्टांग योग ह्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे जेव्हा आपण भगवद्गीतेतल्या कर्मयोगाचा अभ्यास करणार आहोत तेव्हा त्या कर्मयोगाचा अभ्यास करत असताना त्याच्या आधी ही व्यवसायात्मिका बुद्धी आपल्या ठिकाणी आपण निर्माण करण्यासाठी काय करायला हवं हा जो संदेश भगवंतांनी अर्जुनाला दिलेला आहे त्या संदेशाची म्हणून आपण थोडीशी उजळणी करणं आवश्यक आहे. कारण ती व्यवसायात्मिका बुद्धी जर आपल्या ठिकाणी एकत्र झाली नाही, ती जर आपल्या ठिकाणी प्रतिष्ठापना त्या व्यवसायात्मिका बुद्धीची झाली नाही तर निष्काम कर्मयोग करणंच कठीण आहे. मग तो फक्त कागदावर राहील आणि आपल्याला श्लोक सगळ्यांना पाठ आहे, तो श्लोक आपण 4 वेळा नाही 10 वेळा म्हणून दाखवू, पण त्याचं आचरण जे आहे ते करणं आपल्याला कठीण होईल. आणि म्हणूनच भगवंत आपल्याला पुढे असं सांगतायत की भोगेश्वैर्य प्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधवन विधीयते. की ज्या पुरुषांच्या अंतःकरणात अशी निश्चयात्मका बुद्धी असत नाही, म्हणजे जे सर्वसामान्य माणसं आहेत की जी अशा बुद्धीचा निश्चयात्मका बुद्धी धारण करण्याचा सराव करत नाही. आता हा सरावच आहे ना. एखाद्याच्या जर वृत्तीत बदल व्हायला हवा असेल तर त्याला तसा अभ्यास करायला लागतो. आपण मागच्या सत्रात पण हेच म्हटलं होतं की आपल्याला 24 तास आपल्या स्वतःबरोबर जाणीवपूर्वक बघणं, आपलं लक्ष असणं आवश्यक आहे की आपण काय करतोय, आपण कसे वागतोय हे जाणीवेने जर आपण बघत राहिलो तरच ही व्यवसायात्मिका बुद्धी आपल्या ठिकाणी एकवटू शकते किंवा तिची प्रतिष्ठापना आपल्या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणून भगवंत असं म्हणतात की जर ही व्यवसायात्मिका बुद्धी स्थापित झाली नाही तर आपल्या मनातली जी आसक्ती आहे ती कायम राहते आणि मग कर्मयोगाचं जे अनुष्ठान आहे ते साधणं आपल्यासाठी कठीण होतं. महाभारतातलं जे शांती पर्व आहे त्याच्यामध्ये आता आपण बुद्धीचा विचार करतोय. मग बुद्धी आणि मन ह्यातला भेद त्यांनी अधोरेखित केलेला आहे. ते असं म्हणतात की व्यवसायात्मिका बुद्धी ही मनोव्याकरणात्मक. मन कसं आहे तर व्याकरण जसं असतं त्याला त्यांनी व्याकरण असा शब्द वापरला. त्याचा अर्थ काय तो आपण नंतर समजून घेऊया. बुद्धीला व्यवसायात्मिका असं का म्हटलंय तर बुद्धी ही कशी आहे तर तिने योग्य अयोग्य, सार असार, काय हवं काय नको ह्याचा तिने विचार करणं आणि विचार करूनच अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. हे काम पूर्णतः बुद्धीवर सोपवलेलं आहे. आणि म्हणून निवडानिवड करून सारासार विचार करून एक निश्चित अनुमान करणं हा जो व्यापार आहे, हे जे बुद्धीचं काम आहे त्याला संस्कृतमध्ये व्यवसाय किंवा अध्यवसाय असा शब्द आहे. आणि म्हणून बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी म्हटलं जातं. पण मन कसं आहे तर मन हे संकल्प विकल्प करणार आहे. म्हणजे मन हे सहजच द्वंद्वात जातं, मन हे सहजच द्विधा मनस्थितीत जातं. करू की नको करू हा प्रश्न सतत मनाला पडत असतो. आणि म्हणून हे संकल्प विकल्प जे सतत मनात होत असतात त्यातून बुद्धीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हेही काम मनावर असतं. म्हणजे बघा मनाला 2 कामं आहेत. मन एकीकडे संकल्प विकल्प तर करत आहे, पण बुद्धीने जो निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी कोण करतं? बुद्धीने येत अंमलबजावणी करायला. अंमलबजावणी करण्याचं काम पुन्हा मनाकडे असतं. त्यामुळे मन हे दुहेरी काम करत असतं. आणि म्हणून संस्कृतमध्ये विस्तार करणे ह्या अर्थी व्याकरण हा शब्द वापरला आहे. आणि म्हणून बुद्धी ही व्यवसायात्मिका आहे तर मन हे व्याकरणात्मक आहे असं म्हटलेलं आहे. कारण ते विस्तार करतं. बुद्धीने जे काही सांगितलं आहे त्याची अंमलबजावणी कशी करायची ह्याचा विस्तार ते करतं.
धर्मशास्त्र असं म्हणतं की मनाचे 2 संकल्प आहेत. कोणते 2 संकल्प आहेत? अशुद्धम काम संकल्पम, शुद्धम काम विवर्जितम. जेव्हा ज्या मनात कामनेचे संकल्प असतात, अजून इच्छा, अजून काहीतरी हवंय असे संकल्प करणारं जे मन आहे ते अशुद्ध आहे. तर ज्या मनाने कामनेचा पूर्ण त्याग केलेला आहे, शुद्धम काम विवर्जितम, काम विवर्जितम, कामनेचा ज्याने त्याग केलेला आहे असं जे मन आहे ते शुद्ध आहे. आणि म्हणूनच बृहदारण्यक उपनिषदात ब्राह्म्यवल्क्य आणि गार्गी याज्ञवल्क्य आणि गार्गी या दोघांमध्ये जो संवाद आहे त्यामध्ये याज्ञवल्क्य ऋषी गार्गीला असं म्हणतायत की परमात्म्याला न जाणता जो या जगात हवन, यज्ञ, जप अगदी सहस्त्र वर्षांपर्यंत करतो त्याचं सर्व कर्म नाश पावणारच असतं. हे अगदी सत्य. म्हणजे तुम्ही जर ह्या मार्गाने गेला तर कर्म नाश पावणारच असेल ते. परंतु अशा कर्मातून आपल्याला फार तर आपण कुठे पोहोचू शकतो? स्वर्गापर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकते. म्हणजे आपण जप, यज्ञ, हवन ह्यासारख्याच गोष्टी आयुष्यभर केल्या, आपण बाकी कोणती इतर कर्म नाही केली, फक्त हीच कर्म केली, म्हणजे ही सगळी पुण्यकर्मच सतत केली तर आपण कुठे पोहोचू शकतो? स्वर्गात नक्की पोहोचू शकतो. परंतु क्षीणे पुण्ये, पुण्य क्षीण झालं, ते जे मिळवलेलं पुण्य आहे ते कमी झालं की पुन्हा एकदा स्वर्गातून आपल्याला खालती पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते जे जन्ममरणाचं चक्र आहे त्या चक्रात आपण अडकले जाणार आहोत. आणि म्हणून ज्यांना ह्या चक्रातून बाहेर पडायचं आहे, ह्या चक्राचा भेद करायचा आहे, त्यांनी फक्त हवन, यज्ञ, जप, सत्कृत्य, चांगलं कर्म, सत्संग एवढंच करून भागणार नाही, तर त्यांना परमात्म्याकडे जाणारी अशी आपली व्यवसायात्मिका बुद्धी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा कधी तशी बुद्धी आपण करायला लागू तेव्हा आपल्याला हे जे जन्ममरणाचं चक्र आहे त्या चक्रातून बाहेर पडता येईल, असं भगवंत अर्जुनाच्या मार्फत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय तर थोडक्यात बुद्धी ही कशी आहे तर ती योग्य अयोग्य, सार असार जे काही आहे त्याचा विवेक करते आणि निश्चय करणारी आहे. म्हणजेच हे जे इंद्रिय आहे ते लोकमान्य टिळक त्यांच्या गीता रहस्यात असं म्हणतात की बुद्धी हे कसं इंद्रिय आहे तर ते तलवारीसारखं इंद्रिय आहे असं ते म्हणतात. तलवारीचं काय काम असतं? समोर जे काही येईल त्याला तोडा, कापा, हे काम आहे तलवारीचं. बरोबर आहे? तलवार दुसरं काही करू शकते का? तलवार असं म्हणते का ये हं जरा प्रेमाने जवळ घेते, असं तलवार म्हणते का? नाही. तलवारीला एकच काम आहे, तलवारीचा एकच धर्म आहे आणि तो म्हणजे कापणं, तोडणं. बघा आपली बुद्धी सतत काय करत असते? आपल्याला जर कोणी काही सांगितलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचा प्रयत्न करतो? पहिल्यांदा आपल्या मनात प्रश्न तयार होतो. हे का? कसं? असंच का? तसं का नाही? हे कोणी सांगितलं? कुठे लिहिलंय? मला असं करायला नाही आवडत, तू करतेस, तुला करायचं तर कर, मी नाही करणार. हे सगळं जे आपल्या बुद्धीचा आपण हात धरतो आणि हे सगळं जे करतो ह्याचा जर आपण अगदी सामान्यतः विचार केला तरी आपण फक्त एवढंच करतो की बुद्धीच्या स्तरावर जातो, तो प्रश्न घेऊन बुद्धीला विचारतो तुला काय वाटतंय, मग बुद्धी एक पुढचे प्रश्न विचारायला सुरुवात करते, ते प्रश्न समोरच्या माणसाला विचारतो आणि कुठेतरी ते तोडणं आणि कापणं बुद्धीच्या सहाय्याने हे काम आपली बुद्धी करते. आणि बुद्धीला हा एकच धर्म आहे, पण बाकीचे सगळे संकल्प आपल्या मनात तयार होणाऱ्या वासना, इच्छा, श्रद्धा, आपल्यात असणारा उत्साह, एखादं काम करण्यासाठी असणारी तळमळ, कळकळ, प्रेम, दया, कृतज्ञता, लाज वाटणं एखाद्या गोष्टीची, आनंद वाटणं, भीती वाटणं, राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, लोभ, या सगळ्या गोष्टी ह्या मनाच्या ठिकाणी आहेत. बुद्धीला एक काम, मनाला अनंत काम. आणि म्हणूनच मन हे संकल्प विकल्पात गुंततं, कारण त्याला खूप काही करायचं आहे.
जेव्हा दोन आवडीच्या गोष्टी समोर येतात तेव्हा आपण बुद्धीकडे जरी तो प्रश्न पाठवला तरी मन सारखं मध्ये मध्ये येतं आणि ते म्हणतं की मला हेही करायला आवडतं आणि मला तेही करायला आवडतं, मग मी नक्की आता काय करू, माझ्याकडे थोडासाच वेळ. पण हा प्रश्न मनाला पडतो, बुद्धीला नाही पडत. कारण बुद्धीच्या ठिकाणी एकच काम आहे, ते म्हणजे विवेक, निश्चय करायचा, काय आहे त्याचा विवेक करायचा, सार असार काय आहे ते शोधायचं आणि त्याने जसं तलवार एखादी गोष्ट तोडते, कापते, त्यानुसार त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचा प्रयत्न करायचा. पण मन मात्र संकल्प विकल्पाने भारित असल्यामुळे ते ह्या सगळ्यामध्ये गुंततं. आता ह्याचं सोपी आपण एक दोन उदाहरणं बघूया की मन आणि बुद्धी कसं काम करतात. आता जो काही समाजात सगळीकडे अन्याय चालू आहे, आपण रोज वर्तमानपत्रात वाचतो, आपल्याला सगळ्यांना जाणवतं की हा अन्याय आहे आणि ह्या अन्यायाविरुद्ध काहीतरी व्हायला पाहिजे, काहीतरी आक्रमण व्हायला पाहिजे, युद्ध व्हायला पाहिजे, कुणीतरी त्यांना दहशत बसेल असं काहीतरी करायला पाहिजे कोणीतरी. आपली स्वतःची पण इच्छा खूप आहे की मला वाटतं की जाऊन काहीतरी करावं. असं कसं करतात ते? पण हे करण्यासाठी लागणारं जे धैर्य आहे, जे शौर्य आहे, ते जर माझ्या ठिकाणी नसेल तर मी ते कर्म करायला प्रवृत्त होत नाही. म्हणजे माझ्या बुद्धीला पटतं की अन्याय आहे तर अन्याय चिरडून टाकला पाहिजे, बुद्धीचं काम ठरलं. पण बुद्धीचं काम मगाशी म्हटलं तसं की इंद्रियांकडनं काम करवून घेणं, हे जर काम कोणाचं असेल तर ते मनाचं आहे. आणि म्हणून मनात जर धैर्य असेल, मनात जर शौर्य असेल आणि त्याची उर्मी त्यावेळी वाढली तरच ते कर्म होणार आहे. कर्म होण्याची पण ज्या पायऱ्या आहेत त्याच्यात उर्मी महत्त्वाची पायरी आहे, वासना पहिली पायरी आहे. मग मनात तयार होणाऱ्या त्यातनं भावना आणि विचार, त्या भावना आणि विचारांमधनं तयार होणारी उर्मी आणि त्या उर्मीमधनं कर्म घडणार आहे. म्हणजे बघा, अनेकदा मनात भावना आणि विचार असतात पण उर्मी जर तीव्र नसेल तर कर्म घडत नाही आपल्या हातनं. आपण म्हणतो हा मला पटलंय पण मी नाही करणार. हे जेव्हा मी नाही करणार आपण म्हणतो तेव्हा आपल्याला कळतं की त्याच्यासाठी लागणारा तो जो मनाच्या ठायी आवश्यक गुण आहे तो माझ्या ठायी आत्ता नाही, तिकडे कुठेतरी मी तेवढी सक्षम नाही आणि म्हणून मी ते करायला जात नाही. तसंच अजून एक सोपं उदाहरण घेऊया की एखादी व्यक्ती खूप बुद्धिमान आहे आणि श्रीमंत पण आहे. त्या बुद्धिमान व्यक्तीला जगात जी काही गरिबी आहे त्याच्या आजूबाजूला ती बघून त्याला कळतं आहे की अरे गरिबांचे किती हाल होतात, त्यांना किती हाल अपेष्टा किंवा किती कठीण प्रसंगाला सामोरं जायला लागतं. त्याच्या बुद्धीला हे सगळं कळतं आहे, पण तरीही जर त्याच्या हृदयात, त्याच्या मनात पुरेसं कारुण्य किंवा दयाभाव नसेल तर ती व्यक्ती बुद्धिमान आणि श्रीमंत असली तरीही ती मदत करायला पुढे जात नाही. जेव्हा त्या व्यक्तीच्या मनात तितकी दया आणि कारुण्य तयार होतं तेव्हाच ती व्यक्ती तिच्याकडे असलेला जो पैसा आहे त्याचं सत्पात्री दान योग्य व्यक्तीला ते देऊन कसा त्याचा उपयोग करून घेता येईल आणि त्या व्यक्तीला आपली मदत कशी होईल याचा विचार बुद्धीच्या माध्यमातून करते. आणि मनाचा हा जो गुणधर्म आहे दया आणि कारुण्य, ह्यामुळे त्या व्यक्तीच्या हातून प्रत्यक्ष ते दान देण्याचं जे कर्म आहे ते घडतं. त्यामुळे माझ्याकडे फक्त बुद्धी आणि फक्त पैसा असून उपयोग नाही, तर माझ्या मनाच्या ठिकाणी असणारा तो जो गुण आहे तो गुणसुद्धा माझ्या ठिकाणी असला पाहिजे. माझं मन कारुण्याने भरलं पाहिजे. दुसऱ्याविषयीचं प्रेम, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी मनाची जी एक शक्ती आहे ती माझ्या ठिकाणी असली पाहिजे. ते जाणता आलं पाहिजे माझ्या मनाला, त्याचा स्पर्श मला झाला पाहिजे. ते जर झालं तर आणि तरच अशी व्यक्ती पुढे येते. आणि या दोन उदाहरणांवरून आपल्याला हे नक्की लक्षात आलं की बुद्धीचं काम काय आहे आणि मनाचं काम काय आहे. आणि म्हणून बुद्धी आणि मन हे एकत्र असायला हवं. मनाच्या मदतीशिवाय बुद्धी स्वतः होऊन इंद्रियांना काम करण्यासाठी प्रेरित करू शकत नाही. हे आता आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं की तिकडे कुठेतरी इंद्रियांच्या हातनं प्रत्यक्ष काम व्हायला हवं असेल तर बुद्धीला मनाच्या बळाची जोड मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. पण एक त्याच्याबरोबर उलट बघूया कसं होतं. पण तेच जर मनात राग निर्माण झाला एखाद्याविषयी
किंवा एखाद्या गोष्टीविषयी लालसा निर्माण झाली तर मात्र इंद्रिय लगेच ते काम करायला तयार होतात, ते बुद्धीकडे नेहमी जातीलच असं नाही. कशी गंमत आहे की बुद्धीला जे काम करवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मनाची मदत नक्की लागते, पण मनात काहीतरी निर्माण झालं तर मन बुद्धीपर्यंत जाईलच असं नाही, मन ते काम पटकन करून मोकळं होतं. हा मुख्य त्यातला भेद जो आहे तो आपण जाणणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून नुसत्या मनोवृत्ती या कामाच्या नसतात, कारण त्या कधी कधी आंधळ्या जर असतील मनोवृत्ती तर त्या आपल्या हातनं होणारं कर्म जे आहे ते जरासं बिघडू शकतं. आपण असं पटकन मनात आलं आणि काहीतरी करतो बघा, माणूस काहीतरी करून बसतो आणि मग नंतर त्याला पश्चात्ताप होतो. हे का होतं? कारण बुद्धीला मनाची गरज आहे, पण मन बुद्धीकडे जातच असं नाही. मन म्हणतं मला सगळं आत्ता वाटतंय मी करून मोकळं होणार, आणि असं जेव्हा मन करतं तेव्हा त्या क्षणात एखादी चुकीची गोष्ट घडून जाते. आणि म्हणून त्या मनोवृत्तीला जर ज्ञानाचे डोळे लाभले तरच इंद्रियांना योग्य ती प्रेरणा मिळते आणि माणसाकडनं शुद्ध कर्म घडतं. आणि म्हणून मग हे बघा कशा 3 गोष्टी एकत्र येणं आवश्यक आहे. शुद्ध बुद्धी म्हणजे ज्याच्यामध्ये सारासार विवेक आहे, विचार आहे, त्यात अधिक त्याला जोड कशाची मिळायला हवी की बुद्धीच्या तंत्राने वागणारं मन असायला हवं, आणि त्याला जोड कशाची मिळायला हवी तर मनाच्या ताब्यात असणारी इंद्रिय. या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसाच्या हातून शुद्ध पवित्र कर्माचरण घडून येतं. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात एक अतिशय सुंदर हा सगळा क्रम सांगणारा श्लोक आहे. इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. हा श्लोक आपल्याला एका श्लोकात भगवंतांनी सांगून ठेवला आहे की कशाहून काय श्रेष्ठ आहे ते. शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ. हे या एका श्लोकात भगवंताने सांगून ठेवलं आहे. आणि म्हणून आपलं जर मन, आपली जर बुद्धी ही कुठेतरी इंद्रियांकडे किंवा मनाकडे जर सीमित होत असेल, त्याच्या पुढे जर सार असार विचार करणं, विवेकाने पुढे जाणं हे काम जर बुद्धी करत नसेल तर ती आत्मतत्वापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून वर जसं म्हटलं तसं की विवेकाने विचार करणारी बुद्धी, त्या बुद्धीच्या तंत्राने वागणारं मन आणि मनाच्या ताब्यात असणारी इंद्रिय हे त्रिकूट जेव्हा एकत्र येतं तेव्हा आपल्या हातनं उत्तम कर्म घडतं. आणि म्हणून जेव्हा आपल्याला निष्काम कर्मयोगाकडे जायचं आहे किंवा गीतेतल्या कर्मयोगाचा जो सिद्धांत आहे तो समजून घ्यायचा आहे, तेव्हा आपल्याला हे पहिल्यांदा समजून घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. मग बुद्धीहूनही जे श्रेष्ठ आहे अशा आत्म्याला जाणून बुद्धीद्वारे मनाला वश करून, पुढच्या श्लोकात तो जो 3ऱ्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे त्या श्लोकातला 2रा चरण आहे तो असा आहे, जही शत्रू महाबाहो कामरूपन दुरासदम. म्हणजे काय? जही म्हणजे काय? ठार कर. कोणाला ठार कर? शत्रू. कुठला शत्रू? कोण आहे? हे महाबाहो अर्जुनाला म्हटलंय. कामरूपन दुरासदम हा जो अतिशय जिंकायला कठीण असा जर कुठला शत्रू असेल तर तो म्हणजे आपल्या मनात तयार होणाऱ्या कामना, वासना, इच्छा. त्यामुळे हे महाबाहो तू काय कर. आणि मग पुढचा जो काही आहे तो अध्याय त्याने सगळा सांगितलेला आहे. त्याच्या आधी ते हा शेवटचा श्लोक सांगताना म्हणतात की काय कर तर ह्या सगळ्या कामना, वासना ह्या सगळ्या जेव्हा तू नष्ट करशील, जेव्हा त्याच्यावर विजय मिळवशील, ते नष्ट करणं शक्य नाही होणार, ते काय इतकं सोपं काम नाही आहे, पण निदान जाणीवपूर्वक त्या कामना आणि वासनांना लगाम घालण्याचं काम तू करशील. जेव्हा त्या कमी करण्याचं काम निदान तू करशील, दर दिवसाच्या शेवटी आपल्याशी जेव्हा एकदा तू आढावा घेशील की हे मना आज तू किती ठिकाणी धावलास, आज तुला काय काय करावं अशी इच्छा निर्माण झाली, ते जे काही करावं असं वाटलं ते कर्म स्वार्थमूलक होतं का? ते कर्म अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश हे जे क्लेश सांगितलेत महर्षी पतंजलींनी त्यांनी भारित होतं का? तर ते कर्म हे मना तू करू नकोस. त्या कामना, त्या वासना हे मना तू त्याच्यापासून जरा दूर राहा. हा जो आपण आपल्या स्वतःबरोबर रोज दिवसाच्या शेवटी करायचा एक अभ्यास आहे,
तो ह्या मनाला ती सवय लावणं, हे जर आपण करायला लागलो तरच तो वृत्तीत बदल होईल. आपण जर असं म्हणत राहिलो नाही नाही मला तर हे आवडतंच आणि मला हे आवडतं त्यामुळे मी हे करतेच, असं जर आपण म्हणत राहिलो तर आपण आपल्यामधले जे दुर्गुण आहेत त्यापासून कधीच बाहेर येणार नाही. पण जर आपण असं म्हटलं की हो मला हे आवडतंच आणि मी हे करतेच, पण हे करणं जरी प्रेयस असलं, जरी प्रिय असलं तरी ते श्रेयस्कर नाही, ते श्रेयस नाही, कारण ते माझ्या आत्मज्ञानापर्यंत जाण्याच्या मार्गातला मोठा अडथळा आहे आणि म्हणून ते मला दूर केलं पाहिजे. हे जर मला एकदा नीट पटलं तर आणि तरच आपण आत्मावलोकन करून काहीतरी त्याच्यावर काम करायला लागतो आणि नंतर आपल्या वृत्तींमधला बदल संभवतो. आणि म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे त्या बुद्धीविषयी अगदी 5 मिनिटात माऊली काय म्हणतात ते बघूया आणि आपण थांबूया. माऊली असं म्हणतात त्याविषयी, आणिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू. ते म्हणतात की इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात, आणिका सारिका बहुवसू, पण परीस तसा मिळत नाही. सगळ्यांना परीस मिळतो का? नाही मिळत. बाकी सगळ्या वस्तू सहज मिळतात. माऊलींच्या एक एक उपमाच फार सुंदर असतात. का अमृताचा लेशू दैवगुणे, अमृताचा थेंब मिळण्यासाठी असाच दैवयोग यावा लागतो, त्याशिवाय अमृताचा थेंब मिळत नाही. कोणीही आला आणि त्याला अमृताचा थेंब मिळाला असं होत नाही, हे माऊली आपल्याला सांगतात. आणि हे सांगून पुढे ते काय सांगतायत, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी. त्याप्रमाणे जिचे परमात्मा हेच ध्येय आहे अशी सद्बुद्धी अत्यंत दुर्लभ आहे. बाकी आपल्या ठिकाणी बुद्धी जी असते त्याची अनंत ध्येय असू शकतात. मला हे मिळवायचं आहे, मला ते मिळवायचं आहे, म्हणजे ते ध्येय कदाचित ज्ञानमार्गातलंही उच्च असू शकतं की मला ह्या विषयाचं अत्युच्च ज्ञान मिळवायचं आहे, म्हणजे हे ध्येय खरं तर अत्यंत सात्विक आहे. पण जरीही ते सात्विक असलं तरी त्याच्यात काहीतरी मिळवण्याची अभिलाषा असल्यामुळे ते राजस होऊन जातं, कारण ते स्वार्थमूलक आहे. जर आपण असं म्हटलं की मला समष्टीसाठी काहीतरी करायचं आहे, मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, त्यात माझं असं काहीच नाही, तर मात्र ते जे ध्येय आहे ते अत्यंत सात्विक होऊन जातं, कारण त्यात बहुतांचं बहुतहित सामावलेलं आहे. आणि म्हणून ही जी बुद्धी आहे ती अत्यंत दुर्लभ आहे असं माऊली आपल्याला सांगतायत. आणि म्हणून जिला ईश्वरा वाचून अन्य स्थान नाही. मग आता ईश्वरच का हो, परमात्माच का? कारण आपण अन्य कुठलाही विषय जर आपल्या बुद्धीला दिला तर तो त्रिगुणांनी बाधित आहे. त्या प्रत्येक विषयामध्येच त्रिगुण सामावलेले आहेत, सत्व रजतम सगळ्यामध्ये आहे. पंचमहाभूत आणि सत्व रजतम ह्याच्याशिवाय विषयच नाही आहेत कोणतेही. त्यामुळे बुद्धीला जर आपण परमात्मा हा एकच विषय, ब्रह्मन हा एकच विषय असा आहे की जो त्रिगुणातीत आहे, जो भावातीत आहे, जो द्वंद्वातीत आहे, ह्या सगळ्याच्या अतीत असणारा असा तो विषय आहे. आणि मग जर तो विषय दिला तर आणि तरच आपली बुद्धी ही सात्विक मार्गाने जाऊ शकते. अन्यथा माझं ध्येय जर राजस किंवा तामस असेल तर बुद्धी कितीही सात्विक असली तरी मला अंतिम जो निर्णय आहे, निकाल आहे, तो पूर्ण सात्विक कधीच मिळणार नाही. आणि म्हणून माझं जे ध्येय आहे, आणि म्हणून माऊली आपल्याला सांगतायत त्यांच्या भाषेत सोपी व्याख्या आहे व्यवसायात्मिका बुद्धीची. ते म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे एकच बुद्धी जी परमात्म्याकडे लावलेली आहे ती. बाकी जर आपली बुद्धी तर कुठेही लागत असेल तर ती व्यवसायात्मिका आहे असं समजू नका. आणि म्हणून बुद्धिमत्तेच्या ठिकाणी जे काही इतर गुण आहेत, जसं आपण म्हटलं की बुद्धिमत्ता आहे पण नुसत्या बुद्धिमत्तेने हे साधणार नाही, तरी व्यवसायात्मिका बुद्धी पुढे जाण्यासाठी तिच्या ठाई इतर गुण पण असण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी मुख्य म्हणजे श्रद्धा असायला हवी. की माऊली सांगतायत की परमात्म्याकडे लागलेली बुद्धी हीच व्यवसायात्मिका बुद्धी, या त्यांच्या वचनावर तरी माझी श्रद्धा असायला हवी, त्यासाठी चिकाटी असायला हवी, त्यासाठी काहीतरी परिश्रम घेण्यासाठी माझी तयारी असायला हवी, त्यासाठी कशाचा तरी त्याग करायला लागेल, तो त्याग करण्याची माझी तयारी असायला हवी, त्यामध्ये सातत्य असायला हवं. हे सगळे गुण जेव्हा त्या माझ्या ठिकाणी असणाऱ्या बुद्धिमत्तेच्या बरोबर जोडले जातील तेव्हा जे एकत्रीकरण होईल, ती जी तयार झालेली माझी बुद्धी आहे
ती मला त्या परमेश्वराकडे घेऊन जाईल. आणि म्हणून अशी बुद्धी तयार करणं, अशी बुद्धी तयार करण्यासाठी जे गुण आपण अंगीकरणं आवश्यक आहे ते गुण आपल्या बुद्धीबरोबर आपण जोडून घेतले पाहिजेत. हा भगवंताचा इथे आपल्याला संदेश आहे. माझे गुरुदेव रानडे हे आपल्या एका वचनात असं म्हणतात की शरीराने निष्काम कर्म करावयाची आणि अंतःकरणात पूर्ण विवेक बाणू द्यावयाचा हेच मूर्तिमंत पावित्र्य होईल. दोन गोष्टी सांगितल्या. एक तर शरीराने निष्काम कर्म करायचे, कामना रहित, ज्याच्यामध्ये फळाची आशा आसक्ती नाही अशी कर्म करायची. आणि दुसरं अंतःकरणात पूर्ण विवेक बाणवायचा आहे. विवेक म्हणजे सार असार, योग्य अयोग्य ह्याचा मागच्या वेळेला म्हटलं तसं आपला स्वतःचा पेपर आपण तपासायचा आहे आणि तो अत्यंत कठीणपणे तपासायचा आहे. आपण स्वतःचा पेपर अत्यंत सोपेपणाने तपासतो, तसा न तपासता जेव्हा जेव्हा आपण आपला पेपर अत्यंत कठीण परीक्षक होऊन निरीक्षक होऊन तपासू तेव्हाच आपल्याला आपल्यात जे काही अजून वैगुण्य आहे आणि या मार्गावर पुढे जाताना काय अंगीकारायचं आहे हे ध्यानात येईल. आणि ते ध्यानात आल्यानंतर हळूहळू शनै शनै ते असं म्हणतच नाही की एका रात्री ते बदल होणार आहे, होणारच नाही. कारण आपल्या खाली ज्या वासना आहेत त्या वासना जन्मोजन्मींच्या आहेत, त्या एका जन्माच्या सुद्धा नाही. अनेक आपल्याकडे पुनर्जन्म आपण मानला आहे. तो पुनर्जन्म असं म्हणतो की अनेक जन्माच्या वासना तुझ्या ठिकाणी आहेत आणि त्या अनेक जन्माच्या वासना जर तुझ्या ठिकाणी आहेत तर त्या वासनांचा परिपाक म्हणून आज जे काही आपल्या बुद्धीला जे विचार येतात, आपल्याला ज्या अजून काहीतरी हवं आहे, अजून काहीतरी मिळवायचं आहे किंवा पटकन हातातनं काहीतरी सुटत नाही आपल्या, ते जे सगळं होतं ते त्या वासनांमुळे होतं. आणि म्हणून तो वासना क्षय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याबरोबर हे होतच राहणार आहे. पण म्हणून तोपर्यंत अंतःकरणात जर आपण विवेक बाणवला तर आणि शरीराने निष्काम कर्म करायचं असं जर ठरवलं तर आपल्याला हे करणं शक्य होईल. मला वाटतं आज आपण हा विचार मनात ठेवूया आणि हा विचार मनात ठेवून आपण इथेच थांबूया. आज आत्ता आपण हा जो काही विचार केला, जो काही अभ्यास केला, 2 मिनिटं डोळे मिटून शांत बसूया आणि ते सगळे विचार त्याचं मनन चिंतन आपल्या मनात करायचा प्रयत्न करूया. कारण हे विचार हे क्षणिक असतात. आत्ता आपण इकडनं बाहेर पडलो की ते लगेच नष्ट होतात, ते नष्ट होऊ नयेत म्हणून त्याच्यावर 2 मिनिटं शांत बसून मनन चिंतन करूया आणि मग आपलं आजचं सत्र थांबवूया. तेव्हा डोळे मिटून शांत बसूया आणि आज जे काही शिकलो म्हणजे ज्याचा अभ्यास केला, मनन चिंतन केलं, त्याचा विचार केला. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। धन्यवाद।